बायकोला बुक्का मारला, त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारलं। हे बघा रक्त निघतंय, हे नाकाला बुक्का मारलं। आणखी ते वरून ऐकत होते, ड्रायव्हर पण होते, त्या ड्रायव्हरने सगळं ऐकलं। आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर, आप देख रहे हो JK महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। आम्ही सांगतो यांना तक्रार देऊन द्या ना, काय गाडी आमची तक्रार करायची, तुम्ही तुम्हाला वाढायचं वाढू शकता। मारून अंगावर आम्हाला काय घेतलेलं नाही, तुम्ही दारू प्या काही करा, तुम्ही बोलताय ताई माय तुमची कोणी काय बोललो मी ड्रायव्हर आम्ही या बस आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमध्ये बसलो होतो। जळगाववरनं वावडद्याला जायचं होतं, तर आम्ही थोडं धावून आलो, गाडीमध्ये बसलो। गाडीवर थोडी गर्दी होती, थोडं दरवाजामध्ये पुढे उभे राहिलो। त्यांना बोललं पण 2 मिनिटं थांबा, म्हटलं आम्ही पुढे निघतो। पण ते त्यांच्या कंडक्टरने सांगितलं म्हणे बॅग पुढे ठेवा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये। मी काय बोललो, म्हटलं माझी 7 किलोची बॅग आहे, कॅबिन साईज बॅग आहे, मी ती कॅबिनवर ठेवणार। म्हटलं मी पुढे चाललोय, माझ्यासोबत बॅग ठेवतो म्हटलं, कारण की 7 किलोची जी बॅग असते कॅबिन साईज ती आपण वरती ठेवू शकतो। हे आलो असते आपल्या वरती ठेवण्यासाठी वरती। मी पुढे जायला लागलो, तो कंडक्टर मला अरे रावाची भाषा करायला लागले। त्यांनी माझ्या बाईशी त्यांनी बदतमीजी केली। नंतर त्यांनी माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला। नंतर त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारला, हे बघा रक्त निघतंय, हे नाकाला बुक्का मारलं। आणखी ते वरून ऐकत नाही, त्यांचे ड्रायव्हर पण होते, त्या ड्रायव्हरने सगळं ऐकलं। ड्रायव्हर म्हणतात चुकी सगळी त्यांची आहे, पण ते ऐकायलाच तयार नाही। मी काय बोललो, तिकिटाचा विषय नव्हता, अजून 1 किलोमीटर पण आम्ही पुढे आलेलो नाही आहे, तिकीट काढा तुम्ही, काही विषय नाही आहे। पण त्यांनी माझ्या बायकोला मारलं, मलाही मारलं। नंतर माझा हात त्यांचा चष्माला लागला, चष्मा तुटला आहे माझ्याकडनं। मी ॲक्सेप्ट करतो, पण त्यांनी माझ्या बायकोला मारलेलं आहे। त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, हे लगेच निलंबित गेले पाहिजे, तर तोपर्यंत मी गाडीच्या बाहेर जाणार नाही। आम्ही जळगाववरनं वावडद्याला चाललो होतो। मी संदीप राठोड। मी त्यांना सांगलं लगेजवर ठेवा, तुम्ही गेटच्या मागे चाला आणि बाकीचं लगेज वर ठेवा, इकडे पुढे ठेवायच्या आधी त्यांनी वर ठेवलं। म्हटलं प्रवाशांच्या डोक्यात पडू शकते आणखी ते मला मारायला लागले, मारायला लागले, काही बोलायला लागले। मी त्यांना मला शूटिंग करायला लागले। मी म्हटलं मग शूटिंग का करतो दादा, लगेज वर ठेवा, खाली ठेवा म्हटलं। तो मला एवढा राग आला, मारायला लागले डायरेक्ट, चष्मा पडून टाकला मला आणि त्याच्यात धक्का लागला।